वेलकम टू द सिरीज ऑफ माझा आवडता पदार्थ आणि त्या मागची गोष्ट. आजचा पदार्थ आहे आलू पराठा. लहानपणी शरारत मधली नानी किंवा भूतनाथ मधला बंकू आलू पराठ्याची डिमांड करताना बघितलं की वाटायचं हे नक्कीच काहीतरी भारी असणार आहे. त्यात पंजाबी सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये आलू पराठ्याचा एवढा उल्लेख असायचा की हे आपल्याला कधी बनवता येणार नाही किंवा खूपच काहीतरी भारी आहे असं वाटायचं. एकदा आईला विचारलं, आई आलू पराठा कसा बनवतात ग? आई अगदी सहज म्हणाली, अगं काही नाही ग, बटाट्याची भाजी करायची, ती सारणासारखी पोळीत भरायची आणि लाटायचा पराठा. मला तर विश्वास बसला नाही. पहिल्यांदा आईने जेव्हा गरमागरम आलू पराठा ताटात वाढला होता ना, तेव्हा असं वाटलं होतं आज काहीतरी अगदी नवीन खाल्लंय. आणि हा अनुभव घेणारी मी एकटीच आहे की काय या जगामध्ये. 10वी पर्यंत मला चहा आणि पोहे सोडले तर दुसरं काही बनवताच येत नव्हतं. त्यामुळे आलू पराठा करणं तर खूपच लांबची गोष्ट आहे. भाज्या खाण्याचा कंटाळा मला फार यायचा. मग आईने मेथी, पालक, दुधी भोपळा असे वेगवेगळे पराठे बनवायला सुरुवात केली आणि आधीपासूनच बटाटा आवडता असल्यामुळे आलू पराठा माझा फेवरेट बनला. या पदार्थाशी जोडलेली माझी अजून एक खास आठवण आहे. माझी डिप्लोमाची मैत्रीण पायल छत्रपती संभाजीनगरच्या थाबडा गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. पीर बाजार मध्ये होतं ते हॉस्टेल एका पंजाबी कुटुंबाचं होतं आणि गुरुद्वाराच्या अगदी मागे होतं. तिथे सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणात अस्सल पंजाबी आलू पराठे बनायचे. पायल ते डब्यात भरून कॉलेजला आणायची. माझा, रेवतीचा आणि पायलचा डबा उघडला की आमचा घरचा डबा आणि तिचे फॉइल पेपर मधले गुंडाळलेले गरमागरम खमंग आलू पराठे कधी संपायचे कळायचंच नाही. नंतर पायलने हॉस्टेल सोडलं, शिक्षण पूर्ण झालं आणि आम्ही सगळे इंजिनिअरिंग साठी वेगवेगळ्या शहरात विखुरलो. पण आजही त्या फॉइल पेपर मध्ये गुंडाळलेल्या त्या खमंग आलू पराठ्यांची चव आणि त्या मैत्रीच्या आठवणी अजूनही तितक्याच ताज्या आहेत. तुमचाही आहे का असा एखादा आवडता पदार्थ ज्यामागे अशीच एखादी सुंदर आठवण दडली आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा.